विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. गेली 2 ते 3 वर्ष कोविडची परिस्थिती होती. ओके, वर्षभर ऑफलाईन क्लासेस झाले नव्हते, बिलकुल ऑनलाईन सगळं झालं होतं. पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर एक दिवस सुद्धा शाळा झाली नव्हती. अशा वेळेस ना ॲक्च्युली अशा सूचना दिल्यात आल्या होत्या पेपर सेटरना की यावर्षीचे पेपर सोपे काढा, म्हणजे कोविडच्या काळात म्हणूया आपण. ठीक आहे, मग गेले 2-3 वर्षातले पेपर खूप सोपे होते. पण आता कोविडची परिस्थिती आहे का? नाही. त्यामुळे आता अशा सूचना देण्यात आल्यात पेपर सेटरना की यावर्षीचे पेपर सोपे काढायची काही गरज नाहीये. ही पहिली सूचना. ओके, दुसरी सूचना काय देण्यात आली पेपर सेटरना? काय की गेल्या वर्षी रिड्यूस्ड सिलेबस होता 25%, यावर्षी 100% सिलेबस आहे. त्यामुळे सूचना काय देण्यात आले की जास्तीत जास्त प्रश्न हे डिलीटेड पोर्शन मधलेच परीक्षेत विचारले पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, कोण सांगतो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी? सांगा बघू. आता हे मी मुलांच्याकडूनच ऐकलंय, लक्षात घ्या. मलाच प्रश्न पडलाय की तुमच्यापर्यंत असली माहिती पोहोचवतोय कोण? पेपर अवघड असणार आहेत, खूप अवघड असणार आहेत, घाबरून गेलेत मुलं. ओके, अरे हे सगळं चुकीचं आहे. मला सांगा, हा पेपर सेटरना सूचना कोण देतंय? शिक्षण मंत्री? ओके, का कोण देते सूचना? अशा सूचना कोणी देऊ शकत नाही की सोपा काढा आणि अवघड काढा. एक लक्षात घ्या, पेपर जो सेट केला जाणार आहे तो सिलेबसवरती बेस्ड असणार आहे, मग तो सोपाच असणार आहे, लक्षात घ्या. ओके, बरं, अजून एक प्रश्न मुलांचा असतो की तुम्ही IMP क्वेश्चन देताय, ते जर पेपर सेटर पर्यंत कळाले तर ते प्रश्न सोडून दुसरे प्रश्न विचारतील. शक्यच नाही. असं कसं होऊ शकतं? तर मी तुम्हाला सांगतो, असल्या काही शंका मनात उपस्थित करायची काही गरज नाही आहे बाळांनो. ओके, अवघड पेपर असणार आहे, मनात असे विचार आणायचेच नाहीत रे. या वर्षीचा पेपर अतिशय सोपा आहे. मी तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला जे IMP क्वेश्चन प्रोव्हाइड केले त्यातलेच प्रश्न येणार आहेत. ओके, कॉन्फिडन्स आहे मला, त्यातल्या बाहेरचं काय येणार नाहीये. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, एवढी प्रॅक्टिस करताय मग कशाला घाबरताय? घाबरायची काहीही गरज नाहीये, पण अभ्यास करायची गरज आहे विथ प्लॅन, लक्षात घ्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय केलं माहिती आहे का, की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला सांगितले, तुम्ही सोडवताय. पण मी एक ऑब्झर्व केलं बरं का काल. ओके, ऑफलाईन क्लासमध्ये आम्ही जेव्हा क्वेश्चन बँक सॉल्व्ह करत होतो ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन बँकमध्ये आन्सर्स चुकलेत. ओके, आम्ही EMI आणि AC सर्किटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो, क्वेश्चन बँकमध्ये चुकीचं दिलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे मी असा विचार केला की लिहून काढायच्या, प्रॅक्टिस करायचं आहे. पण माझं काय म्हणणं आहे बघा, आपल्याला काय करायचं आहे की क्वेश्चन बँकमध्ये असा एकही थेरी क्वेश्चन राहू नये की जो आपण केला नाही. म्हणजे एखादी डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, ते मात्र सगळं आपल्याला करायचं आहे. बरं, परत ह्या विषयावर पहिल्यांदा येऊया आपण. काय असतं? ही असते मानसिकता. ओके, पेपर अवघड जाणार आहे का सोपा जाणार आहे हे कोण ठरवतो? आपणच ठरवतो. असं ठरवा ना. माझा अभ्यास प्रचंड व्यवस्थित झालेला आहे, मी रिव्हिजन पण खूप वेळा केलेली आहे, मला पेपर सोपा जाणार. आता मी तुम्हाला सांगतो, 70 मार्काचा पेपर आहे फिजिक्सचा, 65 मार्कचा अटेम्प्ट केला, मग रडत बसू नका पेपर अवघड गेला म्हणून. 65 मार्कचा अटेम्प्ट म्हणजे ग्रेट झाला, लक्षात घ्या. खूप छान अटेम्प्ट आहे, लक्षात घ्या. ओके, मग तुम्हाला कळालं असेल की आपली मानसिकता बदलायची आपल्याला. काय आहे, परीक्षेचा कालावधीचे 10 दिवस आहेत ना, असे निघून जातात. इंग्लिशचा पेपर झाल्यावर कळत पण नाही आपल्याला फिजिक्स पेपर केव्हा आला. अरे बघा ना, बघता बघता 2 वर्ष संपले आपले, लक्षात घ्या. कोविडमधले म्हणूया आपण, हे की नाही. पण आता एक लक्षात काय महत्वाचं आहे की फिजिक्स नंतर एकच दिवस सुट्टी केमिस्ट्री, केमिस्ट्री नंतर एकच दिवस सुट्टी मॅथ्स आहे. आपल्याला प्रॉपर एक प्लॅन व्यवस्थित करायचं आहे. आपल्याला PYQs सॉल्व्ह केलं तरी पुष्कळ होतंय. आणि मी काय केलं तुम्हाला मी सांगतो की उत्तम पब्लिकेशनचं हे जे बुक आहे ना, आहे, जेव्हा क्लासमधल्या मुलांकडून मला ऐकायला मिळालं काय की या वर्षीचा पेपर अवघड असणार आहे, तेव्हा मी काय केलं की रँडमली, ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, AC सर्किट हाच टॉपिक घेतला. 13 मार्काचा वेटेज आहे त्याचं. तो टॉपिक जेव्हा मी घेतला ना, आणि 2008 सालापासूनचे प्रश्न बघितले. मी तुम्हाला सांगतो, मी प्रश्न तुम्हाला ते वाचून दाखवतो. ओके, आता ह्याच्यात सगळ्यात शेवटी त्यांनी प्रश्न दिलेत 2008 पासूनचे म्हणूया आपण. बघा, पहिला प्रश्न आहे ऍक्च्युली फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. ओके, तुम्हाला माहिती आहे कॉइलमध्ये, मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो की फॅरेडेज फर्स्ट लॉ तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या. इथं गॅलॉनोमीटर आहे, हे नॉर्थ आणि साऊथ मॅग्नेट आहे. हा मॅग्नेट जेव्हा त्या कॉइलच्या जवळ येईल, ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार आहे आणि EMF इंड्यूस होणार आहे. आणि हा इंड्यूस झालेला EMF रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्सला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. एवढा तर सिंपल लॉ आहे, तो विचारलाय. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न आहे 2009 साली. 2010 साली परत ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न आहे.
नंतर EMF इंड्युस्ड इन द कॉईल वरती प्रश्न आहे, डेरिवेशन आहेत पुस्तकात तुमच्या EMF इंड्युस्डचं. E इक्वल्स टू BLV हा एक फॉर्म्युला आहे. ओके, EMF इक्वल्स टू हाफ BL² ओमेगा हा एक फॉर्म्युला आहे. त्यातलेच प्रश्न त्यांनी विचारलेत. E इक्वल्स टू -dφ/dt. EMF इंड्युस्ड, पुन्हा EMF इंड्युस्ड, पुन्हा फॅराडेज लॉ, पुन्हा EMF इंड्युस्डचा प्रश्न आहे, पुन्हा ट्रान्सफॉर्मर, डिफाइन सेल्फ इंडक्शन अँड म्युच्युअल इंडक्शन, पुन्हा सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स, त्याचे युनिट वगैरे एकदम 4 मार्काला विचारलंय. पुन्हा तोच प्रश्न रिपीट झाला. आता काय वेगळं आहे सांगा बघू. आता ह्याच्याशी वेगळं काय येणार आहे, पण आता उपाय मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. फिजिक्समध्ये आपल्याला यावर्षी खूप छान मार्क मिळणार आहेत. आपण डेरिवेशनच बाजूला ठेवलंय, करणार आहे आपण, नाही असं नाही, पण सुरुवातीला बाजूला ठेवलंय. आणि डिफाईन, एक्सप्लेन, डिस्टिंग्विश हे प्रश्न करतोय, पण ते सगळे परफेक्ट करायचे. PYQs फक्त करायचे आणि 2021 नंतरचे 3 पेपर आपण व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. पण मी तुम्हाला सांगू का, माझा एक 15-20 वर्षाचा अनुभव काय सांगतो की मुलांना थेअरी क्वेश्चन्स कसे तरी जमतात, कसे तरी डेरिवेशन कसं का होईना थोडं थोडं लिहितात ते, पण न्यूमेरिकल भोपळाच असतो, लक्षात घ्या. न्यूमेरिकल अटेम्प्टच करत नाहीत. मग यातून बाहेर कसं पडलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. जस्ट एक गोष्ट लक्षात ठेवा, L म्हणजे इंडक्टन्स. ओके, सेल्फ इंडक्टन्स म्हणूया आपण. मग सोलेनॉइडसाठी Lचा फॉर्म्युला वेगळा आहे, टॉरॉइडसाठी Lचा फॉर्म्युला वेगळा आहे. त्याच्यानंतर Lसाठी तुम्ही φ/I हा सुद्धा फॉर्म्युला वापरू शकता. Lसाठी तुम्ही E/dI/dt सुद्धा फॉर्म्युला वापरू शकता. तुम्हाला ना फॉर्म्युले पटकन आठवलेच पाहिजेत, लक्षात घ्या. ओके, आणि मी सांगतो प्लीज बाळांनो, ऑप्शनला कुठलाच टॉपिक ठेवू नका. न्यूमेरिकल सगळ्या टॉपिक मधले तुमचे परफेक्ट व्हायला पाहिजेत. तो प्रॉब्लेम वाचला की तुम्हाला फॉर्म्युला आठवला पाहिजे. एवढं केलं तर सोपं जाणार आहे, नाहीतर काय पेपर मग सगळ्यांना, आता ज्यांना अभ्यास केला नाही त्यासाठी पेपर अवघडच असणार आहे. त्यात काही फरक पडणार नाही आहे. मी बघितलंय, बऱ्याच वेळा बघितलंय, फोटो कॉपीज मुलांच्या बघितल्यात. MCQs मध्ये पैकीच्या पैकी मार्क असतात, पैकीच्या पैकी मार्क असतात आणि पुढे अख्खा पेपर कोरा असतो. आणि प्रॅक्टिकलचे 30 मार्क, MCQचे 10 मार्क, झाले पास. मी तुम्हाला बोललोय हे टाळायचं आहे, बदलायचं आहे आपल्याला. ओके, प्रत्येक टॉपिकमध्ये डेफिनेशन्स आहेत, प्रत्येक टॉपिकमध्ये सोपे न्यूमेरिकल्स आहेत. फॉर्म्युलेची लिस्ट काय फारशी मोठी होणार नाहीये, पण टिपिकल काय होतंय की तुम्हाला तो फॉर्म्युला वाचून ते कळालंच पाहिजे. मला असं वाटतंय, बघा काय होतंय की खूप वास्ट सिलेबस आहे. मी आता बोललो काय ऑप्शनला ठेवू नका. निदान तुमची अजून प्रिलिम झाली नसेल तर तुम्ही एक टिपिकल टॉपिक टार्गेट करून बघा. मॅग्नेटिक मटेरियल, ओके, EM अँड AC सर्किट पाहिजे मला, बरं का. त्याच्यातले न्यूमेरिकल 6 ते 7 मार्काला बोर्डला येत आहेत. ओके, त्याच्यानंतर ड्युअल नेचर, ऑसिलेशन, हे 5-6 टॉपिक जरी करून गेलात तरी तुम्हाला बऱ्यापैकी न्यूमेरिकल्स अटेम्प्ट करायला जमतील. 7 मार्काचा जो टॉपिक असतो ना, त्यात 3 मार्काचं एक न्यूमेरिकल किंवा 2 मार्काचं न्यूमेरिकल येतच. कारण 7 मार्क विथ ऑप्शन मार्क जर असतील तर 7च्या 7 मार्काला थेअरी क्वेश्चन येत नाहीत. तर एखाद दुसरं न्यूमेरिकल हे विचारलं जातच बाळांनो. ओके, बरं आता लक्ष द्या. आता विषय निघालाच तर मी तुम्हाला सांगतो, आपण बोर्ड एक्झामची तयारी करत असताना तुम्ही जर खरोखर फिजिक्सचे सगळे टॉपिक परफेक्ट केले न्यूमेरिकल्स, तर मी तुम्हाला सांगतो की 50 मार्काच्या CET मध्ये 30 मार्क्सचे क्वेश्चन तुम्ही आरामात अटेम्प्ट करू शकताय. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का की माझ्याकडं स्कोर बुस्टर आहे. ओके, 2021चं, ह्याच्यात ना त्यांनी पेपर दिलेत बरं का, 10 पेपर दिलेत. मी तुम्हाला सांगू का ह्यातले प्रश्न बघितले तर एवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय बरं का. ओके, मी तुम्हाला सांगतो प्रश्न काय विचारलाय बघा. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्म आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्म आहे, विच क्वांटिटी इन्क्रीजेस इन द सेकंडरी म्हणलंय. आता तुम्ही कोण येणार, पटकन नाही येणार. तर माझ्यासमोर मुलं बसलेत, ते पण विचार करायला लक्षात घ्या. कुठली क्वांटिटी इन्क्रीज होणार स्टेप डाऊन मध्ये. मग बघा MCQ साठी थोडं बेसिक कसं पक्का असायला लागतं. ट्रान्सफॉर्मरचे 2 टाईप आहेत, स्टेप अप आणि स्टेप डाऊन. ऑब्व्हियसली स्टेप डाऊन दिलाय त्यांनी, याचा अर्थ व्होल्टेज डिक्रीज होणार आहे. व्होल्टेज डिक्रीज होणार याचा अर्थ करंट इन्क्रीज होणार, कारण पॉवर, त्याचा फॉर्म्युला पॉवर बघा, ही प्रायमरी आणि ही इनपुट पॉवर आहे, सेकंडरी आणि सेकंडरी करंट ही आउटपुट पॉवर आहे. आता मी तुम्हाला सांगतो स्टेप डाऊन मध्ये सेकंडरी व्होल्टेज डिक्रीज होतंय. आता हा प्रॉडक्ट जर कॉन्स्टंट पाहिजे तर करंट काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे, आहे ना सिंपल. मग माझी प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट काय आहे की बोर्डची एक्झाम करताना अशी करा. पुन्हा एक प्रश्न मला काय दिसतोय माहितीये का, क्रिचॉफ्स करंट लॉ इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ चार्ज आणि व्होल्टेज लॉ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. छान अभ्यास करा, आनंदानं अभ्यास करा, कुठलाही तणाव घेऊ नका, असल्या काही गोष्टींचा विचार करू नका. पेपर सोपाच असणार आहे. ओके, आणि आपण जसा अभ्यास केला तसा आपला अटेम्प्ट असणार आहे. ओके, आपण आता 16 टॉपिकच्या 16च्या 16 टॉपिक केले, 3-3 वेळा त्याची रिव्हिजन केले, बोर्डच्या 4 दिवसात पण प्रचंड रिव्हिजन केले, मग 70 पैकी 70 पडणार आहेत म्हणजे थेअरीमध्ये.
नाही केली तर त्याप्रमाणेच पेपर जाणार आहे, मग त्यात समाधान मानायचं, नेक्स्ट पेपरचा प्लॅन करायचा नेहमी लक्षात घ्या. त्यामुळे केमिस्ट्री पण आपल्याला परफेक्ट करायचं आहे, त्याचबरोबर मॅथ्स. मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. ऑल द बेस्ट. धन्यवाद.